कुठलाच मसाला न वापरता फक्त हळद मिठाचं हे लिंबाचं लोणचं अतिशय चविष्ट आणि रुचकर लागतं. तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर त्यासाठी ही अगदी फायदेशीर आहे. किंवा एखाद्या वेळेस ताप वगैरे आली आणि तोंडाला चव नसेल तर डाळ भातासोबत सुद्धा तुम्ही हे लिंबाचं लोणचं खाऊ शकता. अगदी मस्त लागतं, तोंडाची चव वाढवतं आणि अगदी झटपटही बनतं. वर्ष ते 2 वर्ष हे लिंबाचं लोणचं टिकतं. तुम्ही एकदा बनवायचं आणि बरेच दिवस हे टिकतं. खूप गुणकारी पण आहे. त्यासाठी इथं मी मोठ्या साईजची छान अशी पिवळी लिंब घेतलेली आहेत. त्याला स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतलंय. पूर्ण कोरडं करून घ्यायचं. नंतर त्या एका लिंबाच्या 8 फोडी मी इथं करून घेतल्यात आणि त्यातल्या जे बिया आहेत त्या पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. लिंबाच्या ज्या फोडी आहेत तुम्हाला आवडत असतील तर मोठ्या ठेवा किंवा याच्यापेक्षा लहानसुद्धा तुम्ही करू शकता. मी एका लिंबाच्या 8 फोडी इथं केलेल्या आहेत. जेव्हा हे लोणचं मुरतं तेव्हा फोडी ज्या आहेत त्या थोड्याशा बारीक होतात. त्यामुळे मी इथं 8च फोडी इथं केलेल्या आहेत. सगळे लिंबू आपण असेच कापून घेऊया आणि त्यातले बिया काढून एका मोठ्या भांड्यामध्ये त्याला शिफ्ट करून घेऊया. खूप चविष्ट लागतं हे लिंबाचं लोणचं. पित्तासाठी तर अगदी गुणकारी आहे. काहीच मसाले नाही, काहीच नाही, पण तोंडाची चव इतकी वाढवतं आणि खूपच गुणकारी आहे. तर सर्व लिंबाच्या फोडी मी इथं साफ करून घेतल्यात, बिया काढून टाकलेल्या आहेत. आता ह्या फोडी आपण एका भांड्यामध्ये घेतल्यात. त्यामध्ये 1/4 कपला थोडंसं कमी हाफ कपला थोडंसं कमी मीठ मी यामध्ये घेतलेलं आहे. त्याचमध्ये 2 चमचे मी इथं हळद टाकलेली आहे आणि आपल्याला 1 चमचाभर हिंग टाकायचं आहे. हिंगाने या लोणच्याला खूप छान अशी चव येते. तर बघू शकताय लोणचं आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हळद, मीठ आणि हिंग जे आहे ते आपल्या फोडींना व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकताय मस्त असं कोटिंग झालेलं आहे. आता जसजसं हे तुम्ही ठेवाल भरणीमध्ये भरून तसतसं ह्या फोडी पाणी सोडतात आणि खूप छान असं हे लोणचं बनतं. मीठ थोडंसं जास्त टाकायचं कारण मीठ आणि हळद प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि हे लोणचं खूप छान असं टिकतं. हिंगामुळे खूप छान चव येते याला, म्हणून हिंग आपण टाकलेला आहे. लिंबाच्या फोडीला बघा मसाला पूर्ण लागलेला आहे. इकडं काचेची भरणी घेतलेली आहे. स्वच्छ तिला पण धुवून घेतलं होतं. आता या बरणीमध्ये खाली 1 चमचाभर मीठ टाकायचं, थोडंसं हिंग टाकायचा, जेणेकरून आपल्या लोणच्याला बुरशी वगैरे लागत नाही आणि लोणचं बरेच दिवस छान टिकतं. बरणी एकदम उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्या या ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्या भरून ठेवायच्या. 8 दिवस या फोडी आपल्याला अशाच मुरू द्यायच्या आहेत. फक्त रोज त्या बरणीला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण फोडी आपल्या छान अशा मुरतील. 8 दिवस याला मुरू द्यायचं आणि 8 दिवसानंतर तुम्ही हे खायला वापरू शकता. अगदी चविष्ट लागतं हे लिंबाचं लोणचं. नक्कीच ट्राय करून बघा. याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, हे बाहेरच छान टिकतं. मिठाचं आणि हळदीचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं. नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब